25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री प्रशांत कोरटकरने इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन केला। त्याच दुपारी मी हा फोन केलाच नाही अशा पद्धतीचा कांगावा प्रशांत कोरटकरने केला। मात्र 25 तारखेला संध्याकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्या दिवसापासून प्रशांत कोरटकर हा फरार झालेला आहे। 25 तारीख आणि आज तारीख आहे 22 मार्च। जवळपास 1 महिना झाला कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकर हा व्यक्ती सापडत नाही। प्रशांत कोरटकर अशी कुठली यंत्रणा वापरतोय की कोल्हापूर पोलिसांना जवळपास 1 महिना तो सापडत नाही, हा खरं तर प्रश्न संपूर्ण कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमींना पडला आहे। कारण प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान आहे तो केलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना आहेत त्या संतप्त आहेत। या संदर्भात ज्यावेळी तो कोर्टामध्ये गेला त्यावेळी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन आहे तो मंजूर केला होता आणि याच अंतरिम जामीनच्या दरम्यान हा प्रशांत कोरटकर नागपूरमधल्या आपल्या घरी येऊन पत्नीला भेटून गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। मात्र 11 तारखेपर्यंत त्याला अंतरिम जामीन होता, त्यामुळे पोलीस त्याला काही करू शकले नाहीत। त्याच्यानंतर 17 तारखेला या संदर्भातली सुनावणी झाली आणि 17 तारखेला सुनावणी झाल्यानंतर 18 तारखेला ज्यावेळी कोर्टाचा निर्णय आला त्यावेळी 18 तारखेला कोर्टानं प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन हा नामंजूर केला, जामीन अर्ज फेटाळून लावला। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा जी यंत्रणा आहे ती वापरायला सुरुवात केली। नागपूरला पथकं गेलीत, मात्र प्रशांत कोरटकर कुठेही सापडून आला नाही। गेल्या 1 महिन्यापासून पोलीस प्रशांत कोरटकरच्या मागावर आहेत, मात्र प्रशांत कोरटकर सापडत नाही। हाच खरं तर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला सतावतोय की 1 महिना एक व्यक्ती इतक्या पोलिसांना कसा काय सापडत नाही। नागपूर पोलिसांची मदत आहे, चंद्रपूर पोलिसांची मदत आहे, कोल्हापूर पोलिसांची 2 पथकं आहेत ती नागपूरला गेलेली आहेत, त्याच्या मागावर आहेत असं सांगतात, मात्र प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही। आणि याबाबत कुठलाही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी कुठलीच माहिती द्यायला अजिबात तयार नाही। कारण ज्यावेळी आपण बघितलं की असीम सरोदे जे इंद्रजित सावंत यांचे वकील आहेत त्यांनी कोर्टात मांडताना असं मांडलं होतं की हा जो प्रशांत कोरटकर आहे हा प्रशांत कोरटकर त्याचे संबंध आहेत ते महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर आहेत, त्या संदर्भातले फोटो आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल आहेत। त्यामुळे या प्रशांत कोरटकरला कोणत्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्यानेच या ठिकाणी मार्गदर्शन केले असण्याची शक्यता आहे, ती देखील असीम सरोदे यांनी कोर्टाच्या समोर बोलून दाखवलेली आहे। आणि या फोटोमध्ये कोल्हापुरातील पोलीस अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे असं देखील असीम सरोदे म्हणाले होते आणि त्यामुळेच शंकेची पाल याच ठिकाणी चुकचुकते की प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांना सापडत नाही की कोल्हापूर पोलिसांना त्याला शोधायचं नाही, हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। कारण आपल्याला माहिती आहे की नागपूरमध्ये जे कोल्हापूर पोलीस गेले आहेत त्यांना समजलं की चंद्रपूरला हा गेलाय, चंद्रपूरच्या दिशेने गेलाय, चंद्रपूरला एक पथक आहे ते गेलं आणि त्या ठिकाणी शोधाशोध सुरू केली। चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये तो 19 मार्च पर्यंत म्हणजे गेल्या 2 ते 4 दिवसांपर्यंत तो चंद्रपूरमधल्या एका हॉटेलमध्ये राहत होता। त्या ठिकाणचे सीसीटीव्ही आहेत ते पोलीस आता तपासत आहेत। मात्र ते हॉटेल अशी देखील माहिती मिळते की चंद्रपूर पोलिसांचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या समोर ते हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये तो थांबून होता। म्हणजे इतकी सगळी यंत्रणा ही नेमकी कोण हलवतोय हा खरं तर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे नाराजी तर या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे। कारण एक व्यक्ती जो देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की प्रशांत कोरटकर हा एक चिल्लर व्यक्ती आहे, हा चिल्लर व्यक्ती कोल्हापूर पोलिसांना, नागपूर पोलिसांच्या मदतीने असेल, चंद्रपूर पोलिसांच्या मदतीने असेल, या सगळ्या पोलीस यंत्रणेच्या मदतीने हा माणूस सापडत नाही, तर मग ही यंत्रणा नेमकी कशा पद्धतीने चालते हा खरं तर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे या संदर्भात ज्यावेळी आम्ही पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय या संदर्भात कुठलीही माहिती दिली जात नाही। कोर्टामध्ये प्रकरण आहे मान्य आहे, मात्र कोल्हापूर पोलीस नेमकं काय करतात, कोल्हापूर पोलिसांना तो का मिळून येत नाही याची माहिती मात्र पोलीस या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। त्यामुळे कुठेतरी शिवभक्तांचा जो संताप आहे तो अगदी अनावर होऊ नये किंवा आता आपल्याला माहिती आहे की सोमवारी जी हायकोर्टमध्ये त्यांनी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे।
त्याच्या आधी प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांना मिळून येणार का? कोल्हापूर पोलीस त्याला अटक करणार का? हा खरं तर प्रश्न आहे आणि कोल्हापूर पोलिसांच्या बद्दल एक शंकेचं वातावरण जे तयार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये की एक महिना एक व्यक्ती कसा काय मिळून येऊ शकत नाही, इतकी मोठी यंत्रणा असताना हा व्यक्ती का मिळून येत नाही, याच्या पाठीशी कोण आहे, या संदर्भातली जी शंका नागरिकांच्या मनात आहे ती शंका कोल्हापूर पोलिसांनी लवकर दूर करावी अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.